मॅडमची आई आहे. आजीचे 4 शब्द आपल्याला डोक्यात ठेवायचे आहेत. माझा परिचय झालेला आहे. कृष्णाई संभाजी इंगळे, गाव सातेगाव, तालुका पालम, जिल्हा परभणी. कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे बेटी बचाव. सर्वात अधिक शिक्षण. मुलं आणि मुलीमध्ये भेदभाव का? विद्यार्थ्याचा सर्वांगी विकास कसा झाला पाहिजे. अरे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या ह्या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, त्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक अनाथ काळांची माता आहे. मुलगा जरी वंशांचा दिवा असेल तर मुलगी वंशांची पणती आहे. मुलीचे 50% हक्क आहेत, 50% आरक्षण आहे. गली ते दिल्लीपर्यंत राज्य आहे, सर्व काही सुविधा आहे. मुलगी कमी कुठं आहे? फक्त आपण अभ्यासानं कमी पडतो. रात्रीच्या वेळेला आपण घरी गेल्याच्या नंतर 1-1.5 तासाचा अभ्यास कोण करतंय रे? मुलींनो लक्षात धरा, कोण करतं? हात वर करा. हा चालू उठ. तू पलीकडची मुलीने केलीस ना, चालू उठ. ते येण्या घातलेल्या पांढऱ्या हात वर केला ना, हात वर केलेला संधी. इकडे ये, पटकन इकडे ये. हसायचं नाही, फक्त हात वर करायचा. नुसतं आपल्याला हसण्याची आणि तळे वाजवण्याची सवय आहे. फक्त हात वर करा आणि समोर या. हा तुझं नाव सांग, वर्ग सांग, किती वेळ कोण्या वेळामध्ये अभ्यास करते ते सांग. माझे नाव शारोन सूर्यकांत कदम. मी 5व्या अ मध्ये शिकते. मी रोज सकाळी 6 वाजता उठते आणि संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत अभ्यास करते. पहिला नंबर असेल ना वर्गामध्ये? असेल ना? एवढा अभ्यास केला बसून. मुलीनं थोडं लक्ष द्या. तुम्ही दप्तराचं भान नाही, फडकून दप्तर फेकून देता आणि टीव्हीच्या मोबाईलच्या थोबाडाला जाऊन बघतो. झाला तुमचा 2-3 तासाचा अभ्यास. काय बघता रे? मी तुम्हाला आजी म्हणून जर डाऊन सांगण्यासाठी आलेले आहे. काहीच बघू शकणार. कोणतरी तिकडं मुंबईला कार्यक्रमाला गेले होते. सुप्रिया सुळेकडे आतमध्ये आहे मुंबईचं पत्र. तर तिकडं कोंबडा कठीण नाही, इकडं कुठं प्रसारण झाले. हिरोनं केलं तसं करायचं. कोंबडा कठीण करायची, कानात काही अडकायचं, हातात कडं घालायचं, साखळी घालायची, 3 जागी पॅन्ट फाटलेले. आपण वसा कुणी धुंडून आणतो, पण अभ्यासाचा वसा कुणी धुंडू शकत नाही. आपल्या शाळेचे ट्युशनवाले असते, प्रयत्न करतात आपली शाळा जिल्ह्यात आली पाहिजेत, महाराष्ट्रात आली पाहिजेत. त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे रे. एवढे मुलं मुली कोण्या तालुक्याच्या कोण्या जिल्ह्याच्या शाळेला मी पाहिले नाही. एवढ्या मुली. तुम्हाला कितीतरी सुविधा आहे. तुमचे काय 1-1.5 किलोमीटरवर गावं असतील. प्रार्थना झाल्याच्या नंतर खट्या दुखणं आल्यासारखी येत होता. अरे ज्याला पाय नसणाऱ्याला कळतं ताडताड याचं, डोकं नसणाऱ्याला शिक्षणाचं महत्त्व कळतं, डोळे नसणाऱ्याला वाचनाचं महत्त्व कळतं. आपल्याला सर्व काय आहे. प्रार्थना म्हणजे लक्ष्मी आहे. दुर्गा माता तुमच्या जिभेवर बसणारी आहे. प्रत्येकाने आपली प्रार्थना गाठली पाहिजे उद्यापासून. म्हणून मुलांनो, हिरोच्या नादाला लागायचं नाही. हिरोनं केलं तसं करायचं नाही. तुम्ही हिरो व्हायला संधी आहे. ग्रॅज्युएट शिक्षण झालं ना, पुन्हा फॉर्म भरू जा. तुम्ही मुंबईला लागू शकता. आणि तिथं बी आपल्या ITI सारखा 2 वर्षाचा कोर्स, 3 वर्षाचा कोर्स, 4 वर्षाचा कोर्स, कशात बसता काय नाही, तुम्हालाही संधी आहे. पण इथून सारखा TV आणि मोबाईल बघून आपल्या शिक्षणावर आपण गोंधा पाडतो. अरे टक्केवारीशिवाय पर्याय नाही. आपण काय करतो? माझ्या पप्पाच्या घरी 3 ताळ बंगला, दारात पांढरी गाडी, 2 लाखाची TV, माझ्या मम्मीकडे 1000चा मोबाईल, पप्पाकडे आहे. हे भंगार खात्याचं भूषण सांगायची सवय लागली आपल्याला. एकाच भूषण सांगा, मी या शाळेला आहे, हे माझा वर्ग आहे, माझा पहिला नंबर आहे. ते तुमची श्रीमंती आहे, ते तुमचा चांगुलपणा आहे. तुमच्या चांगुलपणाला कोणी बघू शकणार नाही. शिक्षणाला रंगाची, रूपाची, श्रीमंतीची गरज नाही. मुलीनो, आपल्याला पण आमच्या शेजारची मुलगी 12वी झाली, कुठं तिचा नंबर लागला माहीत नाही. मैत्रिणीनं अर्ध्या झिपऱ्या कापल्या की हिने अर्ध्या झिपऱ्या कापल्या.
पिवळ्या केसाचे काळे, काळ्या केसाचे पिवळे, हवा मारून फंडीत होऊन गेली. ते काहीतरी आपण चेहऱ्याला लायतो आणि आरशाकडे जातो. आरशाला म्हणतो मी किती सुंदर दिसावी, मी किती सुंदर दिसावी. आरशाला सांगतो. आरशा काय आपल्याला बोलू शकत नाही. तुम्हाला बोलणारी टक्केवारी आहे. म्हणून ते काहीतरी लावत होती, रिएक्शन झालं, एवढाले फोडं आले, काळं धर तोंड होऊन गेलं. मुलीला डोळ्यात घालायची सवय असते, टिक्का पडल्या, पोटाला लावायची सवय असते, घासून पोट फुटल्यासारखे होत झाले. पप्पाला म्हणले पप्पा मला उंच टाचेची चप्पल आणा. पप्पाने आणली. त्याला चालायची सवय खाली. कुठं पाणी टाकावा, कसं टाकावा, फाड आली, नारी पडून गेली. सगळं पडून गेलं, समोरचं शिक्षण बंद झालं. म्हणून आजीमाचा एकच वसा, शिक्षणाला रंगाची, रूपाची, श्रीमंतीची, झिरमळ्या कपड्याची, उंच टाचेच्या चप्पलची, मेकअप करण्याची गरज नाही. शिकाल तर शिकाल, टिकाल तर टिकाल, आणि हुकाल तर हुकाल. हे तुमचं वैगट आहे. सिंपल राहणे आणि उंच पदाला जाणे तीच श्रीमंती आहे. ते तुमचा चांगुलपणा आहे. म्हणून मुलांनो एकटा मुलगा एकटी मुलगी बसू शकत नाही. डोळे झोपी जा म्हणतात, पोट काहीतरी खा म्हणतो. म्हणून ग्रुपनं अभ्यास करा. आपली परीक्षा जवळ आलेली आहे. एकीला 2 जणी, तिघीला 4 जणी जर ग्रुपवारीचा अभ्यास केला तर तुम्ही उंच पदाला जाऊ शकता. अभ्यासाचीच लालूच तुम्हाला लागली पाहिजे. आणि उद्याच्याला तुमच्या क्लास टीचर सर असेल, मॅडम असेल, तुमच्या कागद येऊ द्या, सगळे जमा करतील, प्रिन्सिपल सरकडे देतील. सर काय करतील, पहिला, दुसरा, तिसरा असा कितवाही नंबर येऊ जा. शनिवारी तुमची चाचणी घेतल्या जाईल. छोट्या लेकराचा नंबर निघाला त्या गटाचा, असं फुल दिलं मला तसं त्या गटाला फुल देण्यात येईल बक्षीस सकाळच्या प्रार्थनेच्या वेळेस. तर मोठे लाजतील थोडी. आपल्याला अभ्यासाची जशी टीव्हीची लालूच आहे, तशी मोबाईलची आहे, तसं दुकानावर खाण्याची लालूच आहे, तशी आपल्याला अभ्यासाची लालूच लागली पाहिजे. म्हणून त्याचा नंबर निघाला. दुसऱ्या शनिवारी आम्ही काढूया, आम्ही 2 तास अभ्यास करूया. अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. मुलींनो, आपण उपास धरून काय देव पाहू शकत नाही. शेजाऱ्याचं लग्न असलं शाळा बुडीचा, कुठं कोणता सप्ताह असला शाळा बुडीचा. कोणता सप्ताह तुम्हाला 2 मार्क टाकू शकणार नाही. तुम्ही देवधर्म करा, पण शाळा बुडून करायची नाही. म्हणूनच आपली आजीमाय म्हणते की अभ्यासाच्या मार्गाला लागा. एक छोटीशी दिदी म्हणते पप्पा मी बाहेर नसून आधार आहे, दोन्ही घरचा दिवा पण आहे, शिकेल सवरील आणि दोन्ही घराला सॉल्व करीत असते. मुलांनो, आता तुमची 10वी झाली, तुम्ही 11वी 12वीला कुणीकडे तरी जाता. आमच्यासारखं कॉलेजला माणूस जाती बाई आणि खाली बघते आणि बघते तुम्ही कसं कॉलेजला येता, कसं जाता, खाली मुंडी घालून येता का, नाही तर ही किती मुलगी सुंदर, ती किती मुलगी सुंदर, डंगा माझ्या ठेवा, हातवर केला की आवाज बस. तिथले आमच्यासारखी बाई त्याला बोलते, इकडे रे बाळा, कोण्या शाळेमधून आला, त्या शाळेमधून आला, अरे वा छान संस्कार आहेत. तुमच्या सरांना सुद्धा आशीर्वाद लागतं, आई वडिलाला लागतं. आपल्या डोळ्याला नियंत्रण लावायचं. मुलांनो, तुम्हाला जशा बहिणी असतात, आई असतात, आपल्या बहिणीला आईला कोण काय म्हणलं तर त्याला तरी काय करू ना, आपण तर काय करून घेता आणि दुसऱ्याच्या बहिणीचा खेळ करता. शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवलं नाही. तुमचं शिक्षण कमी होईल. फक्त संस्कार लागले पाहिजे. इथून किती उंच पदाला गेलं तरी तिथले सुद्धा सर म्हणतात, अरे वा लई सुंदर होतो, त्या शाळेमधून आले तो 10वीचे, त्या शाळेमधून आले तो 12वी झाल्यावर लई सुंदर आहेत आम्हाला सांगतात. आणि एखादा मुलगा आपणच गुलाबाचं फूल आहात, आपणच कमळाचं फूल आहात, आपणच गांजरगोंड्यासारखं वागायचं बरं. कोणीतरी जातं का गांजरगोंड्यापासून? म्हणून आपल्याला गुलाबाचं फूल व्हायचं असेल तर आपल्याला संस्कार असले पाहिजे. शिस्त, संस्कार, टक्केवारी, त्या तिन्हीवरच भर द्या. उगाच मेकअप केल्यानं चालणार नाही. मुलींनो, उगाच सिंपल राहा आणि उंच पदाला जा. आपण मेकअप केलं
तर दुसरी माणसं आपल्याकडे बघतात काय मेकअप केलं, असं बघण्याची गरज नाही. फक्त टक्केवारीहून सुंदर. आम्ही दोघांच्या कॉलेजला गेले, तिथे प्रिन्सिपल सर म्हणले, माई आमच्या एवढ्या कॉलेजमधून एक मुलगी सुंदर आहे, तिचा सत्कार तुमच्या हाताने करूया. म्हणलं ठीक आहे सर, बोलून घ्या. बोलून घेतलं. काळी 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 छड मुलगी, नाक पण नव्हतं, गाळा ढकलीत आली, अर्ध्या अंगान वारं गेलेलं. तिचा सत्कार माझ्या हाताने केला आणि ती म्हणली, आई घरी येताल का? घरी गेले. अतिक्रमणामध्ये एवढी एवढी झोपडी, चिकन पोतं टाकलं बसण्यासाठी, आलकन पालकन घालून बसले. माई जेवण करताल का? मेलो करी. रात्रीची तिची आईनं भीक मागून आणलेली अर्धी भाकर, आंबाड्याची भाजी, मधात मीठ नव्हतं, मिरचू नव्हतं, दस्तरखाना टाकला, वरी भाकर टाकली. ती पोटभर खाली एखाद्या पुरणपोळ्यासारखी लागली. एवढा एवढा दिवा, एवढी एवढी वाट, आणि तेवढ्या कॉलेजमध्ये पहिला नंबर. सगळ्या प्रिन्सिपल सरांनी म्हणले की सुंदर मुलगी आमच्या एवढ्या कॉलेजमध्ये आहे. सुंदरपणा हाय का रंगामध्ये, रूपामध्ये, श्रीमंतीमध्ये? तुमच्या घरी लाईट आहे, तुमच्या घरी बंगला आहे, तुमच्या घरी सर्व तुम्हाला डोळे आहेत, चालताना पाय आहेत, आणि आपण का मागे राहायचं? राहत ना दुसराचा अभ्यास केला तर इथं एकही लेकरू वाय करण्या जाऊ शकणार नाही. एवढी तुमची शाळेची क्वालिटी आहे. मी तिथून कोणाकोणाला विचारितच येत असते. सुंदर. एकाने सुद्धा आवाज केला नाही, बुळबुळ केला नाही. थाट बसा म्हणजे थाटत असते. थाट बसा. थाट. छान. आपल्याला वाकून बसायचंच नाही. मुलानं वाकायची सवय लागू देऊ नका, लग्नच होईना झालेत. कारण आपण संस्कारिक बनलाव ना, आपण समोर नोकऱ्या लागतात नाही लागतात, फक्त संस्कारिक बना. आपल्या गावामध्ये आपलं नाव कमवा, आपल्या जिल्ह्यात कमवा. आपण घराघरामध्ये शिवाजी महाराजाला पुजतो म्हणून तेच वसा तुमच्या शाळेला लागू द्या. जिजामातेचा वसा तुम्हाला लागू द्या. मुलीनो, आपल्याला घडायचं आहे, दुसऱ्याला घडवायचं आहे. म्हणून सुंदर प्रकाराचं शिका आणि टक्केवारी वाढवा. आजपासूनच गटाने अभ्यास करण्यासाठी लागा. विनाकारण अजिबात कोणताच खर्च करायचा नाही. सकाळी चहा, ब्रेड, बिस्किट. अरे हे घाणेरडं आहे रे. खाऊन खाऊन तुम्हाला आता 5 मिनिटं बसले की चक्कर येते. अंगामध्ये रक्त नाही ना. टीव्हीनं वळून घेतलं, मोबाईलनं वळून घेतलं, चहा, ब्रेड, बिस्किट, दुकानावर खाण्यानं रक्त वळून घेतलं तुमचं. थोडा विचार करा. रात्रीची भाकर, भाजी, भात, पोळी असेल तर खाऊन आलं तर काही चालत नाही. एक पोटभर खाऊन या. कारण 2-2 वर्षाचं पॅक केलेलं इकलेलं खाता घाणेरडं. एवढंसं खालं की एवढं मोठं पोटात होतं. पण अनेक बिमाऱ्याला उत्पन्न आपण आणतो, आव्हान देतो. म्हणून स्वतःला काम करण्यासाठी शिका. गटाने संध्याकाळी 1-2 तासाचा अभ्यास करा आणि पहाटे लवकर 4ला उठा आणि स्पेशल आपण अभ्यास करायचा 1 तास. आणि स्वतःचे कामं स्वतः करायचे. मुलांनी बी भांडे घासायचे, भाजीपोळी करायची, फरशी पुसायची, धुणं धुवायचं, स्वयंपाक करायचा. मुलांनो कोण्या मुलांना स्वयंपाक पाणी येते हातवर करा रे. का रे? स्वयंपाक पाणी, भांडे घासता येतं का? धुणं धुता येतं का? फरशी पुसता येतं का? कोणाला येतं का रे? हे आवाज नका. येत नसेल तर चूप, येत असेल तर हात वर करा. नाही ना? खाता का रे? तुम्हाला तोंड आहेत ना? खाता ऐकतं? अरे लाज वाटू द्या. तुम्हाला उंच पदाला जायचं असेल तर कुठे तुमचा नंबर लागू शकतो. तुम्हाला स्वयंपाक पाणी येत नाही म्हणून तुम्ही वापस येऊ शकता नोकरी सोडून. तुम्हाला स्वयंपाक पाणी आला ना, तुम्ही उंच पदाला जाऊ शकता. आजपासूनच प्रयत्न करा. आपण सरांकडे येऊया. सर, कोणाला स्वतःचे कामं स्वतः करता येतात त्यांनी हातवर करा बरं सर. स्वतःला भाजून खाता येतंय मला माहित आहे. बेडला दूर जावं लागतं. मेस मधलं सण होत नाही. म्हणून आपल्याला स्वतःला सर्वांना कामं येऊ शकतात मला माहित आहे. म्हणून मुलांनो, तुम्हाला आजपासून प्रयत्न करायचे आहे. चला हात वर करा. उजवी हात वर करा, थाट करा. चला हात वर करा. सर्वांनी करा. छान. प्रयत्न होतात आणि त्याचे
क्लासचे सर असते, मॅडम असते, त्याला उद्या त्याला स्वतःच बनवून कसं आहे आणि खरं डबा घेऊन यायचा तुमच्या सरांना द्यायचा.